अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाच्या विरोधात यवतमाळमध्ये मोर्चा जो आहे तो सरकारच्या विरोधात या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने महात्मा फुले चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा पद्धतीने हा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरण जे आहे त्याला विरोध दर्शनासाठी हे संपूर्ण आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी एकवटलेले आहेत। काय प्रमुख मागणी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तुम्ही आंदोलन करतायत, मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी एकवटलेले आहेत, काय मागणी आहे? सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये जो निर्णय दिलेला होता त्या निर्णयाची अंमलबजावणी करताना महाराष्ट्र शासनाने अत्यंत घाई केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचा इम्पेरिकल डाटा न ठेवता बदर समितीचा अहवाल न घेता त्यावरती आक्षेप मागवलेला आहे, जे मुळात चुकीचे आहे। आणि यातून महाराष्ट्र शासनाचा हेतू हा लपून दिसत नाही। त्यांना जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचा आहे, अनुसूचित जातीमध्ये विभागणी करायची आहे आणि त्यातून आपली सत्ता कशा प्रकारे अबाधित राहील याचा हा प्रयत्न असल्यामुळे उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अनुसूचित जातीचे सर्व जाती समूहातला वर्ग या ठिकाणी एकटावलेला आहे। आणि यातून शासनाला संदेश आम्हाला द्यायचा आहे की घेतलेला निर्णय जर रद्दबातल केला तर याहीपेक्षा मोठं जन आंदोलन उभारण्यात येईल। महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात या मोर्चात या ठिकाणी एकवटलेल्या आहेत। या ठिकाणी मागासवर्गीयांना बरबाद करण्याचे सरकारचे धोरण आहे आणि यासाठीच या जिल्ह्यात उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी यवतमाळच्या सर्व महिला रणरागिणी त्या उन्हामध्ये उभे आहे। मी प्रमोदिनी रामटेके, यवतमाळ। निश्चित आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला त्यासोबतच पुरुष सुद्धा या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात जे आहे ते एकवटल्याचं पाहायला मिळतं आणि आक्रोश मोर्चा जो आहे तो या ठिकाणी उपवर्गीकरणाच्या विरोधात जो आहे तो या ठिकाणी काढलेला आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।